हॅलो, गुड मॉर्निंग. कशा तुम्ही सर्व? मजेत ना? मी पण मजेत. आज आम्ही इकडे तयार झालो होतो कारण आम्हाला जायचं होतं माझ्या माहेरी जळगावला जायचं होतं. थोडं उशिराच निघायचं होतं म्हणून दीदीला शाळेत पाठवलं अगोदर. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तिला सोबत घेऊन घेतलं आणि मग निघालो. उशीर तर झालाच होता पण वेळेवर पोचलो. आता इथे का आलो कारण हे बाबा आहेत माझे आणि यांची 5वी पुण्यतिथी होती त्याच्यामुळे आम्ही इकडे आलेलो होतो. पप्पांना पित्तर म्हणून बसवलं होतं आणि पप्पांनी मस्त त्यांची पूजा करून घेतली. स्वयंपाकात बनवले होते पुरणपोळी आणि सोबत कढी आणि वडे पण होते. पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक होता आणि आम्ही जाताना नेरीवरून फरसाण आणि बारीक शेव नेलेली होती, ते पण ठेवलं होतं. त्यानंतर पूजा वगैरे झाली, जेवणं झाले. इकडे परत तयार झाली आणि आम्हाला जायचं होतं डी-मार्टला. तिकडेच जायला निघालो पण जाताना रस्त्यात तिथं महादेवाचं मंदिर आईच्या घराजवळच आहे ते. तर तिथे आम्ही सर्वांनी नमस्कार वगैरे केला. जागृतीने ओम नावाचा छान जप पण केला. डी-मार्टला गेल्यावर सर्वात जास्त भर असते ती मसाल्यांची. वेगवेगळ्या प्रकारचे मसाले ते मी घेत असते कारण की मला आवडतात वेगवेगळे प्रकारचे मसाले वापरायला आणि सर्वात जास्त म्हणजे मसाल्यांचं स्टोअर करते मी. त्याने स्वयंपाकात पण काहीतरी नवीन चव पण येते. घरी येताना आमचा अवतार असा काही झालेला होता. सोबत पिशवी नेली नव्हती तर गाडीमध्ये असा ठेवून घ्यावं लागलं होतं सामान आणि आहोंनीनं फळं घेतले, डाळिंब वगैरे, तर ते पण फोडून घेतलेलं होतं तिथून. ते इशू जागृती दोघं खात होते गाडीमध्येच आणि जागृतीचा बड्डे तर तिच्याकरता हे पेन्सिलांचं सेट आणि खोडरबरांचं सेट असं घेऊन दिलं होतं बड्डे गिफ्ट म्हणून. आणि ही घरामागची नदी आहे, जवळून घेतल्यामुळे असं दिसतंय पण खूप जास्त पाणी होतं.